नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीच्या मार्फत आगामी काळामध्ये लिपिक पदासाठी परीक्षा होणार आहे. मित्रांनो 2023ला जी एम-पी-एस-सीच्या मार्फत कंबाईनची परीक्षा असेल, त्यानंतर इतर कोणत्या परीक्षा होणार आहेत त्या संदर्भाचं महत्त्वपूर्ण एक आजच्या तारखेमध्ये एक लेटर प्रकाशित झालेले ऑफिशियल लेटर आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा परीक्षेच्या अंतर्गत परीक्षा योजना आणि परीक्षा पद्धती, नेमकी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. सहाय्यक कक्षा अधिकारी असेल, राज्य कर निरीक्षक असेल, पोलीस उपनिरीक्षक असेल, त्यानंतर कर सहाय्यक असेल, त्यानंतर लिपिक असेल, या सर्व परीक्षाची परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे, त्याची निवड पद्धतीने कशा पद्धतीने होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, संवर्ग पदे याबाबत संक्षिप्त तपशील दिलेला आहे. संवर्ग म्हणजे काय, तर पदाचे नाव आहे. संवर्ग म्हणजे एखाद्या पदाचं नाव. फॉर एक्झाम्पलमध्ये लिपिक संवर्गातील पदे म्हणजे लिपिकची पदे आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या अंतर्गत जी काही पदे आहेत ते पदे एम-पी-एस-सीच्या मार्फत 2023मध्ये भरण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी पहा, संवर्गाचं नाव किंवा पद दिलेलं आहे, त्यानंतर संवर्ग, त्यानंतर वेतन संरचना, नियुक्तीचे ठिकाण दिले. आपण महत्त्वपूर्ण जे काही पॉईंट आहेत ते सर्व महत्त्वपूर्ण पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिले पद आहे सहाय्यक कक्षा अधिकारी, दुसरं आहे राज्य कर निरीक्षक आणि तिसरं आहे पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी 1, त्यानंतर मुद्रांक निरीक्षक. हे 4 पदे मित्रांनो अराजपत्रित गट ब मध्ये येतात. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 आहे. आता प्रत्येक पदानुसार तुम्ही या ठिकाणी पोस्टिंग पाहू शकता. सहाय्यक कक्षा अधिकारी हे मंत्रालयामध्ये तुमचं पद आहे. त्यानंतर राज्य कर निरीक्षक, राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये तुमचे पद या ठिकाणी असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस खात्यामध्ये तुमचं या ठिकाणी तुमची निवड होणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमची पदोन्नती कुठे होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अराजपत्रित गट ब मध्ये एकूण 4 पद आहेत. त्यानंतर मित्रांनो गट क मधील एकूण किती पद आहेत ते सविस्तर तुम्ही या ठिकाणी पदे पाहू शकता. उद्योग निरीक्षक असेल, त्यानंतर उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर तांत्रिक सहाय्य विभाग संचालनालय, त्यानंतर कर सहाय्यक, त्यानंतर लिपिक टंकलेखन. सर्वात महत्त्वाचं आहे लिपिक टंकलेखन. आगामी काळामध्ये येत्या काही दिवसामध्ये 7,000+ पदाची जाहिरात लिपिक पदाची एम-पी-एस-सीच्या मार्फत येणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी पहा, कर सहाय्यकचा आपण समजून घेऊया. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये तुमचा जॉब असेल. त्यानंतर लिपिक टंकलेखन या ठिकाणी वेतन श्रेणी पहा 19,900 ते 63,200 रुपयाचा अशा प्रकार तुमचा वेतन स्तर असेल. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयामध्ये संवर्गातील या ठिकाणी तुमचं नियुक्ती असणार आहे. म्हणजेच मंत्रालयाचं लिपिक पद, त्यानंतर राज्यातील जे काही इतर पद आहेत, शासकीय कार्यालय आहेत, महानगरपालिका वगळून इतर सर्व पदामध्ये तुमचं या ठिकाणी लिपिक टंकलेखन या पदासाठी एम-पी-एस-सीच्या मार्फत ही भरती होणार आहे. त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन आहे. आता मित्रांनो, हे जे 10 पद आहेत, या 10 पदासाठी परीक्षा पद्धती नेमकी कशी असेल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे 2 परीक्षेचे टप्पे असतील. त्यामध्ये परीक्षा पद्धती आपण समजून घेऊया. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या सर्व संवर्गातील पदभरती करता एकच संयुक्त पूर्व परीक्षा असेल. IMP आहे. तुम्हाला या सर्व परीक्षेसाठी या ठिकाणी पहा एकूण जे 10 पद आहेत त्या 10 पदासाठी तुमची एकच पूर्व परीक्षा होईल. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते जाहिरातीमध्ये नमूद 1 किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प देण्यात येईल. आता हा पॉईंट समजून घेण्यासारखा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 10 परीक्षेसाठी सुद्धा 10 पदासाठी सुद्धा एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल. तुम्हाला ज्यावेळेस प्रिलिमचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन याला आपण म्हणू शकतो, तो तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस तुम्हाला विकल्प दिला जाईल. फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIसाठी पात्र असाल तर PSIचा विकल्प देऊ शकता. त्यानंतर STA चा विकल्प देऊ शकता.
त्यानंतर लिपिक पदासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी विकल्प देऊ शकता। जर तुम्ही 10ही पोस्टसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला 10ही पर्याय देता येतील। जर त्यापैकी जर तुम्ही 2 पोस्टसाठी जर पात्र असाल तर 2 पोस्टचे तुम्हाला पर्याय देता येईल। त्यानंतर मित्रांनो 2.3 पहा, लिपिक टंकलेखन संवर्गासाठी विकल्प देताना संबंधित उमेदवाराकडून ते 1 किंवा त्यापेक्षा जास्त नियुक्ती प्राधिकरणाच्या आधिपत्याखालील कार्यालयाकरता अर्ज इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प घेण्यात येईल व सदर विकल्पाच्या आधारे पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। महत्त्वपूर्ण हा सुद्धा पॉईंट समजून घ्या। जर तुम्हाला लिपिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल, जर तुम्ही लिपिक पदासाठी विकल्प निवडला असेल, 1 किंवा त्यापेक्षा जास्त नियुक्ती प्राधिकरणाच्या आधिपत्याखाली कार्यालयात अर्ज इच्छुक करू शकता असाल तर तुम्हाला तशा प्रकारे विकल्प देता येईल। म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला मंत्रालय क्लर्कसाठी अर्ज करायचा असेल तर एक पर्याय तुम्हाला तशा प्रकारचा सिलेक्ट करावा लागेल। जर तुम्हाला जिल्हा परिषदचं लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया करायचं असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय द्यावा लागेल। त्यानंतर जर तुम्हाला नगर परिषदेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तिसरा विकल्प द्यावा लागेल। म्हणजे लिपिक पदासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्राधिकरणाच्या म्हणजे कोणकोणत्या ऑफिसमध्ये फॉर्म भरायचा आहे तशा प्रकारचे तुम्हाला लिपिकचं सिलेक्ट करताना तुम्हाला पूर्व परीक्षेच्या वेळेसच तुम्हाला विकल्प देणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित संवर्गाकरता दिलेले विकल्प संबंधित संवर्गाच्या पदभरतीकरता उमेदवाराचा अर्ज समजण्यात येईल। ऑनलाईन अर्ज करताना कंबाईन म्हणजे पूर्व परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरत असताना जो विकल्प दिलेला आहे तोच विकल्प तुमचा अर्जदार समजण्यात येईल। म्हणजे तोच अर्जदार तुमचा या ठिकाणी शेवटपर्यंत समजण्यात येईल। त्यामध्ये तुम्हाला काही बदल करता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज करताना दिलेले विकल्प तसेच भराव्याच्या विविध राखीव आरक्षित पदसंख्येच्या आधारे संबंधित प्रत्येक संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र कराव्याच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षा उमेदवाराच्या गुणाच्या आधारे प्रत्येक संवर्गाचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल। तुमचा स्वतंत्र निकाल असेल म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस आता जशी सिस्टीम आहे प्रत्येक संवर्गाचा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल प्रत्येक पदानुसार, तशा प्रकारे तुमचा पूर्व परीक्षेसुद्धा निकाल लागेल। त्यानंतर फक्त लिपिक टंकलेखन संवर्गाकरता या ठिकाणी लिपिकसाठी सर्वात महत्त्वाचं आहे, लिपिक टंकलेखन संवर्गाकरता अर्ज करताना उमेदवाराने नियुक्ती प्राधिकरणानिहाय दिलेले विकल्प जर तुम्ही फॉर एक्झाम्पलमध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी जर हा फॉर्म भरला असेल पहिल्या नंबरचा, दुसऱ्या नंबरचा झेडपीचं लिपिक पदाचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर विकल्प तसेच नियुक्ती प्राधिकरणाने भराव्याच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवाराची संख्या लक्षात घेऊन सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणाच्या आधारे प्रत्येक नियुक्ती प्राधिकरणाचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। आता या ठिकाणी आपण समजून घेतले, पहिल्या नंबरला नगर परिषदेचं लिपिकचा तुम्ही या ठिकाणी पर्याय दिला आहे, दुसऱ्या नंबरला जिल्हा परिषदेचा लिपिकचा पर्याय दिला आहे। पण मित्रांनो पूर्व परीक्षेचा निकाल लागत असताना लिपिक पदासाठीचा नगर परिषदेचं मेरिट लिस्ट वेगळा असेल पूर्व परीक्षेचं, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गतची काही मेरिट लिस्ट असेल ती अलग असेल। जर तुम्हाला मंत्रालयीन लिपिकसाठी जर तुम्ही तिसऱ्या नंबरला जर ऑप्शन दिलं तर त्याचंसुद्धा पूर्व परीक्षेचं मेरिट लिस्ट अलग असेल। अशा प्रकारे मित्रांनो लिपिक पदासाठी हे महत्त्वपूर्ण बदल आहे ते तुम्ही समजून घ्या। त्यानंतर मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षेच्या वरील प्रमाणे निकालाच्या आधारे गट ब गट क संवर्गातील प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारासाठी मुख्य परीक्षा असेल। आता पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा असेल। आता गट ब साठी एक मुख्य परीक्षा असेल, यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, राज्य कर निरीक्षक असेल, पोलीस उपनिरीक्षक असेल, त्यानंतर दुय्यम निबंधक असेल। या 4 पदासाठी एकच मुख्य परीक्षा होईल। त्यानंतर लिपिक पदासाठी या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा, यामध्ये कोणकोणती पदं येतं तर या सर्व पदासाठी एक मुख्य परीक्षा होईल। यामध्ये कर सहाय्यक असेल, लिपिक टंकलेखन असेल, त्यानंतर तांत्रिक निरीक्षक असेल, त्यानंतर दुय्यम निरीक्षक असेल आणि उद्योग निरीक्षक असेल। या 4-5 पदासाठी एक मुख्य परीक्षा होईल। त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी एक मुख्य परीक्षा होईल। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी लिपिक पदासाठी जो सर्वात महत्त्वाचा बदल झालेला आहे तो बदल या ठिकाणी अशा प्रकारे आहे। पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत। त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना संवर्गाचा अथवा लिपिक टंकलेखन संवर्गातील नियुक्ती प्राधिकरणाच्या दिलेले काही विकल्प आहेत तेच विकल्प तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे पूर्व परीक्षेच्या अंतर्गत जो तुम्ही विकल्प देणार आहेत जिल्हा परिषद,
त्यानंतर नगर परिषद, त्यानंतर मंत्रालय, कोणत्या विभागासाठी तुम्ही लिपिक परीक्षेचा फॉर्म भरत आहात, तशा प्रकारे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही विकल्प दिल्यानंतर तुमचा तो शेवटपर्यंत विकल्प असणार नाही आहे, शेवटपर्यंत तोच विकल्प असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यामधून काही बदल करता येणार नाही. त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी पहा, पदानुसार या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमर्यादा या ठिकाणी प्रत्येक कास्टनुसार, आरक्षणानुसार तुम्ही सविस्तर पाहून घ्या. टेलिग्राम चॅनलला हे PDF आहे. हे वयोमर्यादाचं या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण करत नाही, तुम्ही स्वतः सविस्तरपणे ही वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी पहा. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता पहा. उद्योग निरीक्षक तसेच सहाय्यक मोटार निरीक्षक संवर्ग वगळता, उद्योग निरीक्षक त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य दिलेले मान्यताप्राप्त अर्हता पात्र असणं गरजेचं आहे. फक्त उद्योग निरीक्षक आणि मोटार वाहन निरीक्षक यासाठी अलग पात्रता आहे. बाकी सर्व पदासाठी पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे लिपिक पदासाठी सुद्धा तुम्हाला आता पदवी आवश्यक आहे. पदवी जर असेल तर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर उद्योग निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही या ठिकाणी पहा. स्थापत्य अभियांत्रिकी असेल, त्यानंतर या ठिकाणी पहा वास्तुनगर रचनाशास्त्राचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम, त्यानंतर विज्ञान शाखेत ती तुमची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी तुम्ही या ठिकाणी पहा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, हे तुमच्याकडे 3 वर्षाचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. त्यानंतर समतुल्य जी काही पदं आहेत किंवा समतुल्य जी काही डिग्री आहे ती समतुल्य डिप्लोमा तुम्ही या ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर पदवीच्या शेवटच्या वर्षात असाल किंवा या ठिकाणी जर तुम्ही पदवी अपियरमध्ये असाल तरी तुम्हाला यासाठी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरता येईल. पण मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमची पदवी कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी अनुभव असेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा तुमच्याकडे त्यासाठी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पोलीस निरीक्षक या पदासाठी, त्यानंतर राज्य दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क यासाठी जी काही शारीरिक चाचणी आहे ती शारीरिक चाचणीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो टंकलेखनबाबत, आता कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन संवर्गातील उपयुक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. जर पदवीच्या तुम्ही शेवटच्या इयरला असेल तरी तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकता. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन यासाठी तुम्हाला टंकलेखन म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर कर सहाय्यकसाठी या ठिकाणी पाहू शकता मराठी टंकलेखन वेग 30 प्रतिशब्द आणि इंग्रजी टंकलेखनची वेग मर्यादा 40 प्रतिशब्द मिनिट अशा प्रकारचं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कर सहाय्यकसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर मराठीची 30 टायपिंग, त्यानंतर इंग्रजीची 40 टायपिंग, हे दोन्ही टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कर सहाय्यक या फॉर्मसाठी. जर तुम्ही लिपिक टंकलेखन यासाठी जर अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला मराठी टंकलेखन वेग मर्यादा 30 किंवा इंग्रजीची 40 किंवामध्ये या ठिकाणी पहा किंवामध्ये जर तुमच्याकडं 30चं प्रमाणपत्र असेल मराठीचं तरी तुम्ही लिपिक टंकलेखन यासाठी फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडं 40चं टायपिंग सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणतंही एक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही लिपिक टंकलेखन या पदासाठी फॉर्म भरू शकता. पण कर सहाय्यकसाठी तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो लिपिक टंकलेखन प्रमाणपत्राबाबत जे काही सूट दिली आहे तर ते सूट या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग व्यक्तीसाठी सूट आहे. त्यानंतर परीक्षा फीस पद्धती कशी असेल तर संयुक्त पूर्व परीक्षा तुमचं मागास प्रवर्गासाठी 394 रुपये, त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 294 रुपये, त्यानंतर मुख्य परीक्षा 544 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 344 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी आहे. त्यानंतर माजी सैनिकासाठी सुद्धा सूट आहे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सूट पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो परीक्षा केंद्रसुद्धा पाहू शकता की महाराष्ट्रातले सर्व जिल्हे जे आहेत ते परीक्षा केंद्र या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर मुख्य परीक्षेचे केंद्रसुद्धा या ठिकाणी पहा अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे हे सर्व केंद्र परीक्षा केंद्र असणार आहेत मुख्य परीक्षेचे. त्यानंतर मित्रांनो परीक्षा योजना म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा आता कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी पहा प्रश्नाची संख्या एकूण किती असेल 100 असेल. त्यानंतर एकूण गुण किती असतील तर एकूण 100 गुण असतील. दर्जा असेल पदवीचा म्हणजे जी काही काठिण्य पातळी असेल
ती पदवीच्या दर्जाचे काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. माध्यम काय असेल, मराठी आणि इंग्रजी असेल. 1 तास वेळ असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमची संयुक्त पूर्वपरीक्षा होईल. आयोगाच्या वेबसाईटवर सविस्तरपणे सिलेबस आहे. सिलेबस तुम्ही पाहू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण टाकलेलं आहे. टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जर सिलेबसविषयी जर व्हिडिओ सविस्तरपणे करायचा असेल तर तशा प्रकारे त्यावर एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केला जाईल. त्यानंतर मित्रांनो, मुख्य परीक्षेचे टप्पे या ठिकाणी पाहू शकता की मुख्य परीक्षा गट ब साठी एक मुख्य परीक्षा होईल. त्यामध्ये फक्त पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI या पदासाठी तुमची शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर गट ब साठी जे काही मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा या ठिकाणी पहा. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन या पदासाठी तुमची लेखी परीक्षा, त्यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणी होणार आहे. म्हणजे तुमची कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन पदासाठी तुमची व्यावसायिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेबस पाहू शकता. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवापूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल मराठी, त्यानंतर इंग्रजीचा विषय असेल. प्रश्न संख्या या ठिकाणी 50-50, एकूण गुण 100-100. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी 100 गुण आणि 200 गुणाची ही परीक्षा असेल. पदवीचा आणि 12वीचा दर्जा या ठिकाणी असेल. त्यानंतर या ठिकाणी पहा, जो काही सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे लिपिक टंकलेखन पदासाठी गट क मुख्य परीक्षा, इंग्रजी 50 प्रश्न, मराठी 50 प्रश्न म्हणजे 100 गुण 100 गुण. त्यानंतर सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी 100 प्रश्न 200 गुण. 12वीचा दर्जा असेल मराठीचा, पदवीचा इंग्रजीचा आणि सामान्य ज्ञानचा पदवीचा दर्जा असेल. 1 तासाचा वेळ असेल. प्रत्येक परीक्षेसाठी 100 गुणासाठी तुम्हाला 1 तास वेळ असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमची या ठिकाणी मुख्य परीक्षासुद्धा होणार आहे. अभ्यासक्रम सविस्तर अभ्यासक्रम आपल्या टेलिग्राम चॅनल सविस्तर अभ्यासक्रम आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन कशा पद्धतीने केलं जाईल. तुमचं 1/4 या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम असेल. म्हणजे पूर्वपरीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल, दोन्हीसाठी तुमचं 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. जर तुमचं एक उत्तर जर चुकलं तर तुम्हाला 0.25 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी वजा केले जातील. जर तुम्ही एकापेक्षा जर अधिक एकाच प्रश्नाचे जर तुम्ही एकापेक्षा अधिक जर गोल केले तरी तुमचा 0.25 मार्क्स जाणार आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचा जर तुम्ही या ठिकाणी पहिल्या नंबरच्या ऑप्शनला जर गोल केलं, दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला जर गोल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे 0.25 मार्क्स जातील. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तुमचे निगेटिव्ह मार्क्स असणार नाहीत. त्यानंतर मित्रांनो, पूर्वपरीक्षेचा निकाल कशा पद्धतीने घोषित केला जाईल तर या ठिकाणी पहा, भरावाच्या प्रत्येक संवर्गाकरता तसेच लिपिक टंकलेखन या पदाकरता प्रत्येक नियुक्ती प्राधिकरणाचा स्वतंत्रपणे निकाल घोषित केला जाईल. म्हणजे पोलीस उपनिरीक्षकसाठीचा प्रत्येक कास्टनुसार जातीनिहाय या ठिकाणी तशा प्रकारे तुमचा निकाल घोषित केला जाईल. STIचा पूर्वपरीक्षेचा निकाल अलग घोषित केला जाईल. कर सहाय्यकचा अलग घोषित केला जाईल. त्यामध्ये फक्त लिपिक टंकलेखन पदासाठी आपण वरती चर्चा केल्याप्रमाणे म्हणजेच प्रत्येक विभागानुसार म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटनुसार अलग अलग तुमचा कट ऑफ या ठिकाणी घोषित केला जाईल. त्यानंतर मित्रांनो, आरक्षणानुसार असेल, त्यानंतर सामाजिक आरक्षण असेल किंवा इतर प्रवर्ग असतील, प्रत्येक प्रवर्गानुसार तुमचा मेरिट लिस्ट तुमची त्या ठिकाणी घोषित केली जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे की मुख्य परीक्षा 2 गटामध्ये होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, निकाल प्रक्रिया कशा पद्धतीने असेल तर महाराष्ट्र राजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र गट क संयुक्त मुख्य परीक्षा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकमधून भराव्याच्या संवर्गाकरता स्वतंत्र निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे तुमचा गट ब मधील मुख्य परीक्षेचा निकाल अलग आहे. त्यानंतर गट क चा अलग लागेल. त्यानंतर वाहन मोटार निरीक्षकचा अलग लागेल. परीक्षा अलग असल्यामुळे त्यांची प्रत्येकाचा रिझल्टसुद्धा वेगवेगळा लागला जाईल. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा उमेदवाराचा गुणवत्ताक्रम पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करताना दिलेल्या संवर्गातील विकल्प लक्षात घेऊन प्रथम पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची संख्या निश्चित करण्यात येईल. या ठिकाणी पहा, 1:4 याप्रमाणे तुमचं शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल. शारीरिक चाचणी कशा पद्धतीने असेल, क्वालिफाय काय असेल याची सविस्तर माहिती आपण यापूर्वी अपलोड केली आहे. जे काही वेळोवेळी अपडेट आहे ते आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मुलाखत 40 गुणाची असेल. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा उमेदवाराच्या मुख्य लेखी परीक्षेचा गुणवत्ताक्रम तसेच पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना दिलेल्या संवर्गाचा विकल्प लक्षात घेऊन प्रथम लिपिक टंकलेखन व कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची संख्या निश्चित केली जाईल. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र गट सेवाच्या अंतर्गत सर्वप्रथम लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यक यांच्यासाठी गुणवत्ता यादी घोषित केली जाईल. या ठिकाणी पहा, लिपिक टंकलेखन आणि सहाय्यक
कर सहाय्यक या पदासाठी भरावयाच्या एकूण पदापैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्ग सुमारे 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील। या ठिकाणी एकास किती घेतले आहेत तर लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी एकास 3 उमेदवार या ठिकाणी घेतले जाणार आहेत। त्यानंतर लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी कशी असेल तर लिपिक टंकलेखन तसेच कर सहाय्यक संवर्गाकरता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल। कर सहाय्यक संवर्गाकरता मराठी आणि इंग्रजी यात अशा दोन्ही चाचणीमध्ये क्वालिफाय तुम्हाला ठरणं गरजेचं आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ अर्थासाठी असेल। त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर अनाथ, त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी, यामध्ये भूकंपग्रस्त असतील, पदवीधर असतील, अंशकालीन कर्मचारी असतील, यासाठी जे काही टंकलेखन कौशल्य चाचणी आहे त्या विद्यार्थ्यांना किंवा या उमेदवारांना त्यामध्ये सूट दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी सविस्तर चार्ट या ठिकाणी पाहू शकता की इंग्रजीसाठी शब्द प्रति मिनिट 40 असेल, मराठीसाठी या ठिकाणी पाहू शकता की 30 शब्द प्रति मिनिट असेल, 1200 त्यानंतर 900 प्रति मिनिट शब्द असतील, 10 मिनिटाचा वेळ असेल। जे काही गुणांकन आहे ते गुणांकन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, क्वालिफाय दृष्टिकोनातून हे गुणांकन असणार आहे। त्यानंतर मित्रांनो गुणवत्ता यादी या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेतल्यानंतर PSIची यादी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाईल। त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी टंकलेखन कौशल्य चाचणीनंतर मुख्य परीक्षेमध्ये पात्र केलेल्या एकूण गुणाच्या आधारे स्वतंत्र संवर्गासाठी एकत्रित गुणवत्तानुसार यादी तयार करण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी ठरलेल्या उमेदवारांना विकल्पानुसार कर सहाय्यक या पदावर किंवा लिपिक टंकलेखन या पदावर निवडीकरता विचार करण्यात येईल। म्हणजे तुमचं एकच गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रत्येक संवर्गाकरता लागली जाईल। त्यानंतर तुम्ही जो विकल्प दिला आहे कर सहाय्यकसाठी दिलेला आहे किंवा लिपिकसाठी दिलेला आहे तशा प्रकारे तुमचा या ठिकाणी दिला जाणार आहे। निवड प्रक्रियेचा तशा प्रकारचा तुमचा निकाल दिला जाणार आहे। त्यानंतर अंतिम निकाल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे म्हणजे ऑप्टिंग आउट हा सुद्धा पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। वरील कार्यपद्धतीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल। सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे संवर्गाचा पसंती क्रमांक सादर करण्यासाठी तुम्हाला 7 दिवसाचा या ठिकाणी कालावधी दिला जाईल। फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही कर सहाय्यक या पदासाठी जर पात्र असाल, त्यानंतर लिपिक पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 7 दिवसामध्ये ऑप्टिंग आउट करणं गरजेचं आहे। म्हणजे कर सहाय्यक किंवा लिपिक कोणत्याही एका पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी तशा प्रकारे स्वीकारणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर शिफारस संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। प्रमाणपत्र पडताळणी संदर्भाच्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्यासुद्धा तुम्ही सूचना पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो MPSCच्या अंतर्गत 2023 जी काही कार्यपद्धती आहे लिपिक पदासंदर्भाची असेल, कर सहाय्यक पदासाठी असेल, STA असेल, PSI असेल, याची सविस्तर माहिती आपण चर्चा केली आहे। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।